अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांची पणती, माजी मंत्री प्रकाश आवाडे व इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या, जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे व माजी मंत्री तसेच शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय यांचा शाही विवाह सोहळा हुपरी येथल्या कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या भव्य मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अनेक मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील राजकीय, सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिग्गज असलेल्या आवाडे व यड्रावकर या दोन कुटुंबातील सानिका राहुल आवाडे व अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा शाही विवाह सोहळा रविवारी सायंकाळी लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत मावळत्या सूर्याच्या साक्षीने पार पडला। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या भव्य मैदानावर झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे यांची पणती, माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांची नात आणि इचलकरंजीचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांची ज्येष्ठ सुकन्या चौका सानिका आणि सहकार रत्न कैलासवासी शामराव पाटील यड्रावकर यांचे नातू आणि शिरोळचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव अजय यांचा शुभविवाह सोहळा शाही थाटात संपन्न झाला। नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। अलोट गर्दीत मोठ्या थाटामाटात हा शुभविवाह सोहळा पार पडला। या प्रसंगी आमदार चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार शाहू महाराज छत्रपती, धनंजय महाडिक, विशाल पाटील, धैर्यशील माने, संभाजीराजे छत्रपती, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे, प्राध्यापक संजय मंडलिक, श्रीमती निवेदिता माने, राजू शेट्टी, दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, कार्यकारी संपादक योगेश जाधव, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सर्वश्री विनय कोरे, विश्वजित कदम, शिवाजी पाटील, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, अशोक माने, इद्रिस नायकवडी, जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव आवळे, सुरेश हळवणकर, गणपतराव पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर, अशोक स्वामी, भालचंद्र पाटील, वैभव नायकवडी, संजय घाटगे, उद्योगपती संजय घोडावत, PM पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, माधवराव घाटगे, अरुण इंगवले, उल्हास पाटील, विश्वास पाटील, रजनीताई मगदूम, श्रीमती जयश्री पाटील, कनेरी मठाचे परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज, अरुण डोंगळे, प्रतापसिंह देसाई, AY पाटील, समित कदम यांच्यासह या विवाह सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून तसेच सीमावर्ती भागातून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांचं स्वागत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, उत्तम आवाडे, स्वप्नील आवाडे, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर, सौ किशोरी आवाडे, सौ मौसमी आवाडे, सौ स्वरूपा पाटील यड्रावकर, सौ त्रिशला पाटील यड्रावकर आदींनी केलं। नववधूवर यांचं ढोल ताशांच्या गजरात बग्गीतून आगमन झालं। पारंपरिक विधी आणि मंगलाष्टकांच्या गजरात विवाह सोहळा पार पडला। या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी वधूवरांना शुभेच्छांचा वर्षाव करत नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मंगल कामना व्यक्त केल्या। विवाहस्थळी आकर्षक फुलांची सजावट, भव्य मंडप, देखणी प्रकाश योजना आणि दिमाखदार मंच उभारण्यात आला होता। कार्यक्रमस्थळी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। पाहुण्यांसाठी पारंपरिक व विविध प्रकारच्या भोजनाची खास व्यवस्था करण्यात आली होती। अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमाचं उपस्थितांनी विशेष कौतुक केलं। मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वाहतूक व्यवस्थाही सुरळीत राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांनी विशेष नियोजन केलं होतं। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।